केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा आज नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत, तर उद्या नाशिक दौरा करणार आहेत। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये अमित शहा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा आज नागपूरमध्ये येत आहेत। दुपारी 2 वाजता त्यांचं नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे। त्यानंतर सुरेश भट सभागृहात भाजपची विदर्भ आढावा बैठक होईल। या बैठकीला अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि विदर्भातील प्रमुख 1500 पदाधिकारी उपस्थित राहतील। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतलाय रजत वशिष्ठ यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपुरात कार्यकर्ता संवाद बैठक घेणार आहे। विदर्भातील सर्व 62 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 1500 प्रमुख जे भाजप पदाधिकारी आहेत त्यांना या बैठकीसाठी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये बोलवण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने विदर्भामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने भाजपची पिछेहाट झाल्याचं दिसून येत आहे। 2014चा जर विधानसभा निवडणुकींचा आपण अंदाज घेतला तर 44 जागांवर भाजपचा विजय झालेला होता, मात्र ती संख्या 2019 मध्ये 29 पर्यंत खाली आली आणि आता 2024चे जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला यश मिळालं नाही। फक्त नागपूर असेल, अकोला असेल अशाच काही ठिकाणी भाजपचा जो विजय जो आहे तो विदर्भामध्ये होऊ शकला होता आणि सोबतच फक्त 19 विधानसभा मतदारसंघांमध्येच भाजप किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत ते लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते। त्यामुळे विदर्भामध्ये टप्प्याटप्प्याने भाजपची पिछेहाट का होत आहे याचं आढावा जे आहे ते अमित शहा आज प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेणारच आहे आणि जुन्या ज्या काही चुका आहे ते टाळून पुढे कशा पद्धतीने निवडणुकीला मतदारांना सामोरं जायचं याबद्दलची रणनीती सुद्धा ठरवली जाणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।